कोल्हापूर शहरातील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने झाडं तोडली जात असल्याचा आरोप करत हिंदू युवा प्रतिष्ठाननं आज कोल्हापूर महापालिकेसमोर आंदोलन केलं। या आंदोलनात कत्तल केलेल्या झाडांचे प्रतिकात्मक रक्ताळलेले मृतदेह दाखवून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। धोकादायक झाडं किंवा फांद्या तोडण्यासाठी वृक्ष समितीची परवानगी आवश्यक आहे, मात्र अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून झाडं तोडली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। तोडलेल्या झाडांपासून मिळणाऱ्या लाकडाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। सामान्य नागरिकांना झाड तोडल्यास कारवाई होते, मग ठेकेदारांवर कारवाई का होत नाही असा सवाल हिंदू युवा प्रतिष्ठानने केला। ठेकेदारांची चौकशी करून त्यांचे ठेके रद्द करावेत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले। हे प्रातिनिधिक आपण काय केले, प्रतिकात्मक हे मृतदेह आणलेले आहेत झाडांचे, आणि ही झाडांची कत्तल जी सुरू केलेली आहे त्याचे हे मृतदेह आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत। ते रक्तलांचित मृतदेह आम्ही कपड्यामध्ये झाकलेले आहेत। त्या ही ओरडून सांगतात झाडं की आम्हाला वाचवा। या कोल्हापूरचं जर का पर्यावरण चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला झाडं लावलीच पाहिजेत, आणि मग अशा ठेकेदारांना आपण या ठिकाणी पायबंद घालावा अशी या ठिकाणी आम्ही महापालिकेकडे मागणी करतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।